सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना म्हणजे शिवभक्तासाठी भक्तीचा महापर्व. भगवान शिवाच्या भक्तासाठी भक्ती, साधना आणि शिवकृपा प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी. प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एक वेगळीच भक्तिभावाची लहर निर्माण होते. मंदिरे, शिवालये, अभिषेक, बेलपत्र, रुद्राभिषेक, कावड यात्रा, सोमवारचे व्रत, सर्वत्र शिवमय वातावरण अनुभवायला मिळते. पण अनेक शिवभक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न कायम असतो. श्रावण महिन्यात नेमके काय करावे, कोणते ग्रंथ वाचावेत, कोणते स्तोत्र वाचावेत, कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणत्या साधनेमुळे भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या आध्यात्मिक साधनेविषयी जाणून घेणार आहोत. शिवलीलामृत, शिवस्तोत्र, शिवकथा, शिवजप या साधनाचा आपल्या आध्यात्मिक जीवनावर कसा परिणाम होतो हेही समजून घेऊया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शिवलीलामृत ग्रंथाचे महत्त्व. शिवलीलामृत हा भगवान शिवाचा लीला, भक्तवत्सल स्वभाव आणि धर्मतत्वाचे वर्णन करणारा अत्यंत पूजनीय असा ग्रंथ आहे. श्रावण महिन्यात भक्तीने शिवलीलामृताचे पारायण किंवा श्रवण केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होतात. भक्ती, संयम आणि सकारात्मकता वाढते. रोज एक अध्याय किंवा आपल्या वेळेनुसार काही भाग वाचलेत किंवा 11वा अध्याय जरी वाचला तरी भक्तीचे स्वरूप मानले जाते. पारायण करताना स्वच्छ मन, भक्ती, भगवान शिवावरील विश्वास हे सर्वात महत्त्वाचे असते. ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचे आहे त्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि पारायणाला सुरुवात करावी. शिवलीलामृताचे 14 अध्याय वाचावेत. 15 अध्याय आहेत, पण नियमानुसार 14च अध्याय वाचले जातात. दररोज एक अध्याय करून आपण 14 दिवसात हे पारायण पूर्ण करू शकतो. 3 दिवसाचं सुद्धा शिवलीलामृताचं पारायण कोणी कोणी करतात, ते सुद्धा शुभदायक मानलेलं आहे. त्याच्यानंतर आपण समजा 7 दिवसाचं सुद्धा केलं जातं. दररोज 2-2 अध्याय करून 7 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण होऊ शकतं. आणि हे सगळ्यात शुभदायक असं आहे शिवलीलामृतात. प्राकृत ग्रंथ आहे, त्याच्यामुळं हे शुभदायक आणि फलदायक पण आहे. श्रावण महिन्यात विशेष करून जास्त महत्त्व आहे. समजा आपल्याला हे अध्याय सुद्धा नाही जमले, एखाद्या वेळेस आपल्याला वर्किंग वुमेनसाठी समजा थोडंसं अवघड आहे, किमान 11वा अध्याय तरी वाचावा, तो वाचला तरी चालतं. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया शिवस्तोत्राचे महत्त्व. भगवान शिवाच्या महिमेचे वर्णन करणारे अनेक स्तोत्र आहेत. भरपूर असे स्तोत्र आहेत. त्यापैकी शिवमहिमा स्तोत्र, रुद्राष्टक, शिवतांडव स्तोत्र, लिंगाष्टक, बिल्वाष्टक यांचं विशेष उल्लेख आहे, म्हणजे महत्त्व पण आहे. तसे स्तोत्र तर भरपूर आहेत, पण ह्याचा जास्त महत्त्वाचे आहेत. हे स्तोत्र केवळ शब्दाचा संग्रह नसून त्यामध्ये शिवभक्ती, शिवाप्रती प्रेम, भक्ती, समर्पण यांचा अनंत स्वरूपाचे वर्णन, सुंदर असे वर्णन केलेले आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी त्यापैकी एखादे स्तोत्र आपण भक्तीने म्हणण्याचा प्रयत्न करायचा. हे संस्कृत आहेत. संस्कृत थोडंसं अवघड असेल तर किमान आपण ते स्तोत्र लावून ऐकलं तरी चालतं, कारण श्रवण पठण दोन्हीचं फल एकच असतं. त्यानंतर येते शिवकथा. भगवान शिवाच्या कथा केवळ मनोरंजनासाठी नसून त्या आपल्या जीवनातील अनेक मूल्य शिकवतात. समुद्र मंथनाच्या वेळी संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवानी हलाल विष प्राशन केलं. मार्कंडेय ऋषींना मृत्यूपासून वाचवलं. भक्ताच्या हाकेला धावून जाणारे भोलेनाथ अनेक पुराण कथामध्ये दिसतात. या कथा आपल्याला त्याग, करुणा, भक्ती, धैर्य आणि धर्म याचं महत्त्व शिकवतात. म्हणून श्रावण महिन्यात रोज थोडा वेळ शिवकथा ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी द्यावा. आता सर्वात सोपी आणि सर्वात करता येणारी अत्यंत प्रभावी साधना म्हणजे शिवजप. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र भगवान शिवाचा अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप मन शांत करण्यास, एकाग्रता वाढवण्यास आणि भक्ती दृढ करण्यास सहाय्यक मानला जातो. शक्य असल्यास हे रुद्राक्ष माळेनं आपण हे 108 वेळा जप करावा. वेळ कमी असेल किमान काही मिनिटे तरी हा जप करावा, तरी त्याला महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये अजून एक जप केला जातो, महामृत्युंजय मंत्र. तो सुद्धा अत्यंत प्रभावी आणि प्रभावी मंत्र आहे. तो सुद्धा आपण जप करावा. कारण काय, मंत्र जप करताना मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. श्रावण महिन्यात त्यासोबत शिवलिंगावर जलाभिषेक, आपण परंपरेनुसार दूध किंवा इतर पूजा साहित्य
अर्पण करणे, बेलपत्र, धतुर, आघाडे, फुले अर्पण करणं, धूप दीप दाखवणं, हे सर्व करताना आपण जप करत आपण पूजा अर्चना करावी. ओम नमः शिवाय म्हणत आपण पूजा अर्चना करावी. त्यामुळे कसं मन एकाग्र होतं आणि शिवपूजन अर्चना मत शुभ फल मिळते आणि शुभदायक पण होते आणि शुभ फल मिळतं. त्याच्यानंतर आरती करणं, गरजूंना अन्नदान देणं, मदत करणं यांनाही विशेष महत्त्व दिले जाते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भगवान शिवांना बाह्य देखावा किंवा मोठा खर्च आवश्यक नसतो. त्यांना प्रिय असते निष्कपट मन, भक्ती आणि प्रामाणिक भाव. म्हणून आपल्या परिस्थितीनुसार जितकी सेवा, जप, स्तोत्रपठण किंवा पारायण शक्य असेल ते मनापासून करायचं. श्रावण महिना हा केवळ धार्मिक विधी करण्याचा काळ आहे, सोबतच स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी पण आहे. राग, मत्सर, अहंकार, असत्य, वाईट सवयी सोडून प्रेम, दया, क्षमा, संयम आणि सत्याचा स्वीकार करण्याचा संकल्प या महिन्यात करावा. हीच भगवान शिवाची खरी अर्चना आहे. चला, या पवित्र श्रावण महिन्यात आपण भक्तीने शिवलीला अमृताचे पारायण, शिवस्तोत्राचे पठण, शिवकथा श्रवण, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. लक्षात ठेवा, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे शिवकृपा. भगवान भोलेनाथाला केवळ विधी नाही, भक्तांच्या मनातील निर्मळ भक्ती प्रिय असते. काळाचाही काळ. जय महाकाल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.